नमस्कार मंडळी, तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की एकीकडे स्पर्धा सुरू होऊन बराच टाइम झालेला असतो आणि अजून पण अर्णवकडे शिलाई मशीन पोहोचलेलं नसतं. अर्णव बिचारा हातावर हात धरून बसलेला असतो. पण आता अचानक अर्णवची शिलाई मशीन शेवटी कॉम्पिटिशनमध्ये पोहोचलेली असते. ते पाहूनच सौदामिनीला खूप राग येतो आणि ती अवसरेला म्हणती, एक काम धड जमत नाही तुम्हाला. आता ह्यांना हे मशीन कसं काय मिळालं असावं? जा आता जाऊन काहीतरी करा. अर्णव ही स्पर्धा जिंकला नाही पाहिजे, एवढंच लक्षात ठेवा. तिकडे ईश्वरी अर्णवला कूल डाऊन करत म्हणते, जास्त टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुमची आई आणि माझा गणूबाप्पा तुमच्या सोबतच आहे. काळजी करू नका, सगळं नीट होईल. इकडं अँकर अर्णवचे सगळे अपडेट सगळ्यांना देत असते आणि अर्णव आता बॉक्स उघडून पाहतो. पूर्ण बॉक्स हा अख्ख्या चिंध्यांनीच भरलेला असतो. ते पाहूनच अर्णव रागाने पेटून उठतो. ते पाहून ईश्वरीला बिचाऱ्या अर्णववर दया येऊ लागते, वाईट सुद्धा वाटतं. पण ही स्वार्थी नम्रता ते पाहून हसायला लागते. पण अर्णव सगळ्यांसमोर त्या चिंध्या हातात घेऊन म्हणतो, ह्या चिंध्याच आता माझं स्वप्न पूर्ण करतील. आणि अर्णव सुरुवात करणारच असतो. तेच अवसरे परत एकदा मधी पडतो आणि अर्णवला म्हणतो, थांबा, तुम्ही हे मशीन वापरू शकत नाही, कारण ह्याचं अजून इन्स्पेक्शन झालेलंच नाहीये आणि जोपर्यंत इन्स्पेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्हाला थांबूनच राहावं लागेल. हा अवसरे आणि ती सौदामिनी सतत अर्णव ईश्वरीच्या स्पर्धेत प्रॉब्लेम्स तयार करतात. आता ही शिलाई मशीन अंजली, मामा, ईश्वरी यांनी कसं तरी जोडून ते स्पर्धेत पोचवलं सुद्धा. पण हे बाकीचे ईश्वरी अर्णवला रडकुंडीला आणणार आहेत. त्यात नम्रता सुद्धा त्या दोघांना अजिबातच सोडणार नाही. आणि पुढे काय होणार आहे हे पाहण्यासाठी तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.